गुड मॉर्निंग. आज मी नाश्त्यासाठी बनवणार आहे मस्त मटार पोहे कटलेट. मी पहिल्यांदाच एक्सपेरिमेंट करते आहे, सो बघूया कसं होतं. सगळ्यात पहिलं तर मी पोहे भिजवून घेतले आणि नंतर ते थोडं स्मॅश करून त्याच्यात रवा आणि उकडलेले बटाटे टाकले. त्यानंतर त्यात बारीक चिरलेली मिरची, कांदा आणि जे बटाट्यासोबतच वाटाणे उकडले होते ते टाकून घेतलं आणि मग सगळे आपले स्पायसेस टाकले. मीठ, हळद, लाल तिखट, घरचा मसाला, धनेपूड आणि चाट मसाला. जेवढं माझ्याकडे अवेलेबल होते घरात मसाले ते सगळे टाकून दिले की कसं होतं आहे बघूया. आणि वरून मस्त कोथिंबीर टाकली आहे. सो आता हे सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला. हे सगळं मिक्स करून झाल्यावर हाताला थोडंसं तेल लावलं आणि आता छोट्या छोट्या साईजमध्ये टिक्कीच्या शेपमध्ये कटलेट बनवायला घेतले. सगळे कटलेट्स बनवून झाल्यानंतर यांना थोडा वेळ फ्रीझरमध्ये ठेवायचं. आपल्याला एक 15 मिनिट वगैरे तरी फ्रीझरमध्ये ठेवलं मी यांना. 15 ते 20 मिनिटांनी मी कटलेट्स तळायला घेतले, पण ते खूपच ऑइली वाटायला लागले होते मला. मग मला आठवलं लग्नात माझ्या मित्रांनी एवढा एअर फ्रायर गिफ्ट केला आहे मला. मग म्हटलं चला आज त्याचं उद्घाटन करूया. मग मी एअर फ्रायरमध्ये ते कटलेट्स ठेवलं आणि दोन्ही साईडने त्याला तेलाने ग्रीस केलं. एअर फ्रायरमध्ये फ्रोझन मोड असतो, त्यावर ठेवून त्याला एअर फ्राय करून घेतलं आणि काय कमाल टिक्की झाली. ते पण अजिबात तेल वगैरे असं काहीच वाटत नव्हतं. आणि मग मी यांना सर्व केली. सो असं होतं आजचा सकाळचा माझा नाश्ता.